कोण कोण रेडी आहे आपल्या लाईफमध्ये जादू आणण्यासाठी? तर येस, हो, मी रेडी आहे. कमेंटमध्ये लिहून सांगा की मी रेडी आहे. ओके, तर आता तुम्ही पुढे बघा की जादू कोणाच्या जीवनामध्ये घडू शकते. अगदी लहानातल्या लहान मुलापासून मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीपर्यंत कोणाच्याही ही प्रॅक्टिस केल्याने ही जादू त्याच्या लाईफमध्ये येणार आहे. जी आपण माहिती देतो आहे ती या पुस्तकातलीच आहे. रॉन्डा बर्न म्हणून एक लेखिका आहेत, त्यांनी हे जादू हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यांची प्रॅक्टिस जेव्हा आपण स्टार्ट करतो आहे तर आपल्या हर एक एरियावर काम व्हायला सुरुवात होते. इवन आपल्या स्वतःच्या लाईफची जर्नी ही बदलूनच जाते समजा ना. तर आता ही प्रॅक्टिस एखादी स्टुडंट करू शकते, एखादी जॉबला जाणारी व्यक्ती करू शकते, एखादी हाऊसवाईफ असेल तीसुद्धा करू शकते, आणि एखादा वयस्कर व्यक्ती असेल ते सुद्धा करू शकतात. म्हणजे ही जादूची प्रॅक्टिस प्रत्येकजण जो आपल्या लाईफवर करेल त्याचा प्रत्येक एरिया खूप छान होणार आहे. ओके, तर आता आपण जादू त्यांनी कसा प्रकट केला आहे ते बघूया. तर असा प्रकट होतो हा जादू. तर रॉन्डा बर्न ह्या पुस्तकामध्ये सांगतात की ज्याच्याकडे आहे त्याला अधिक प्रमाणात दिलं जाणार. ज्याच्याकडे आहे त्याला अधिक प्रमाणात दिलं जाणार आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडून घेतलं जाणार. काय दिलं जाणार? ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाणार आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडून घेतलं जाणार. ऐकताना तर हे रॉंग वाटतं आहे, पण तुम्ही पण हे बोलता ना की आपण असं बोलतो ना की पैसा हा श्रीमंताकडेच येतो, पैसा हा पैशाकडेच जातो. तर त्याच्यामागे काहीतरी कारण आहे ना. तर तेच या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलं आहे. आणि डिटेलमध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर आपला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो फ्री कोर्स आहे तो नक्की जॉईन करा. तर बघा, जेव्हा ते सांगतात की ज्याच्याकडे आहे त्याला अजून दिलं जाणार आहे ना, तर याचा अर्थ काय? लाईक अट्रॅक्ट लाईक. तुमच्याकडे काय आहे, तुमच्या इथे तुम्ही जे आभार व्यक्त करता, जी कृतज्ञता तुमच्यामध्ये आहे, जर तुमच्याकडे आहे तर तुम्हाला अजून 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 भेटत राहणार. मग तुमच्याकडे कुठली एनर्जी आहे ह्यावर ती गोष्ट ठरते की तुमच्याकडे कुठल्या टाईपची एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात. आणि जी एनर्जीचा प्रभाव तुमच्यावर कमी आहे, म्हणजे लव एनर्जी कमी आहे, तुम्ही सतत राग करता, चिडचिड करताय, तर म्हणजे याचा अर्थ लव एनर्जी कमी आहे, म्हणजे तुमच्याकडनं त्या एनर्जीला काढून घेतलं जाणार आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडे जी एनर्जी आहे ती वाढत जाणार आहे आणि जी एनर्जी तुमच्याकडे कमी आहे तर ती एनर्जी तुमच्याकडनं काढून घेतली जाणार आहे. तर इथे जादू प्रकट झाली आहे आणि ह्यावर खूप विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे. पूर्ण पुस्तकामध्ये हा जो जादू इथे प्रकट केली आहे ना, म्हणजे जसं की एक पूर्ण प्रकाशाचा गोळा आहे आणि त्यातून हे निघालेली वाक्य आहेत जणू असं समजा ना. पण बघा, जेव्हा ही जादू प्रकट होते आहे तेव्हा तुम्ही त्याच्यावर विचार करू लागताय की काय माझ्यामध्ये अशी एनर्जी आहे, किंवा अरे माझ्यात ही एनर्जी कमी आहे, मी सतत राग करतो. बघा, तुम्ही जेव्हा राग करता, चिडचिड करताय तेव्हा तुम्हाला ते अजून प्रमाणात दिलं जाणार, कारण तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला अजून अजून दिलं जाणार आहे आणि तुमच्याकडे जे नाही आहे ते तुमच्याकडनं काढून घेतलं जाणार आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर खूप हॅपी आहे, आनंदी आहे, तर तिला तो आनंद दिला जाणार आहे. मग तो कोणत्याही वेने असे ना, पण तिला आनंदी राहण्यासाठी सगळ्या अपॉर्च्युनिटीज भेटणार आहेत. आणि एखादी व्यक्ती जर सतत दुःखामध्ये असेल, माझं हे चांगलं होत नाही, मी काही केलं तरी होत नाही, तर तिला तशाच अपॉर्च्युनिटीज भेटणार आहेत, तिची तशीच कामं रखडणार आहेत आणि तिच्याकडनं जी लववाली एनर्जी आहे, जिचं सुख आहे ते काढून घेतलं जाणार आहे. हा युनिवर्समधून एक जादू प्रकट केलेली आहे ह्या रॉन्डा बर्न्स या पुस्तकामध्ये. तर आता आपण बघणार आहोत की हा अशा प्रकारे हा जो आता जादू ही प्रकट झाली आहे, या जादूवर आपण काम कसं करायचं आहे. ओके, तर आपल्याला या ओव्हरऑल पुस्तकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा ग्रॅटिट्यूड आहे. आपल्याला आभार व्यक्त करायचे आहेत आणि हे केल्याने काय होणार आहे, तर आपल्यामध्ये असलेली लव एनर्जी ही हाय होणार आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुमची लव एनर्जी ही वाढेल तेव्हा अबंडन्स तुमच्या लाईफमध्ये येणारच
सगळ्या प्रकारचं अबंडन्स येऊ शकतं ना तुमच्या लाईफमध्ये, की जेव्हा तुम्ही खुश असता तेव्हा तुम्ही कुठल्याही एरिया बघा तिथे तुम्हाला हॅपीनेसच दिसतो आहे. तर आपण आपल्या लाईफमध्ये ही प्रॅक्टिस करून हिला अट्रॅक्ट करायचं आहे. आता ही प्रॅक्टिस करायची ग्रॅटिट्यूडची, हे थोडंसं नवीन कदाचित वाटत असेल, कारण मी जेव्हा स्टार्ट केलेला तेव्हा माझ्यासाठी ही नवीन होतं. आणि ती प्रॅक्टिस पण स्टार्ट करताना मला असं वाटायचं की हे असं करायचं आहे, तर जेव्हा जो आपला मेंटर असतो तो खूप चांगला भेटणं खूप गरजेचं असतं. एकदम मी प्रामाणिक सांगेन की मला जे मेंटॉर भेटले ते अतिशय छान भेटले. आणि माझी जी मेंटॉर आहे तिने आम्हाला असं सांगितलं, पूर्ण खाली होऊन ऐकायचं आहे तुम्हाला. म्हणजे मला हे माहिती आहे, मग मी कशालाच ह्यासाठी हे करू, अरे हे तर मला येतं, हे नाही. आपण इथे पूर्ण खाली व्हायचं आहे, की जसं नव्याने आपण काहीतरी शिकतो आहे. ओके, हे फ्री आहे किंवा मग व्हिडिओ भेटणारच आहेत नंतर करू असं नाही करायचं. एक डे बाय डे सिरीजच्या बरोबर राहायचं. त्याने काय होतं, एक आपला इंटरेस्ट निर्माण राहतो, म्हणजे एक्साइटमेंट वाढते. आणि दुसरं काय होतं की आपण जी प्रॅक्टिस करतो ना त्याला खूप फास्ट ग्रोथ भेटत जाते. आता जेव्हा आमची मेंटॉरने सांगितलं की तुम्हाला ॲटलिस्ट हे आता जमत नाही आहे, ओके, हे करू शकत नाही तुम्ही, स्माईल करू, फक्त ॲटलिस्ट तुम्ही खोटं हे थँक्यू बोलायला तर सुरुवात करा, तर मग प्रत्येक गोष्टीमध्ये शोधा की तुम्हाला पहिलं तुमच्यावर कुठल्या एरियावर काम करायचं, की तुम्हाला कारण की ना आपल्याला असं वाटत असतं की आपल्या इथून कोणती चूकच होत नाही, आपल्या इथून असं होऊच शकत नाही, सगळं आपण समोर बघत असतो. हां, जेव्हा तुम्ही हे पुस्तक प्रॅक्टिस करणार आहात तेव्हा तुम्ही तुमच्या आतमध्ये सुद्धा तेवढ्याच वेळी बघणार आहात. आणि ही या पुस्तकाची खूप एक वैशिष्ट्य आहे या पुस्तकाचं, की ते पुस्तक आपल्याला आपल्या आतमध्ये बघायला सुरुवात करायला लावतं. आता ग्रॅटिट्यूड हे जेव्हा तुमची एनर्जी बूस्ट करतं, सुरुवातीला ही प्रॅक्टिस चालू असताना पण काम करतं होतं, त्याला थँक्यू, तुमच्या फोनला थँक्यू किंवा जे पण, ही टेम्पररी प्रॅक्टिस आहे, म्हणजे ही त्या वेकडे नेते आपल्याला. आणि ॲटोमॅटिकली आपण नंतर कुठलीही प्रॅक्टिस न करता ते आतूनच करायला लागतो. आता हे तुम्हाला तोंडावर बोलायचं आहे का, तर नाही, हे आपल्याला मनात बोलायचं आहे. समोरच्याला तुम्हाला दाखवून पण द्यायचं नाही आहे की तुम्ही हे काही करताय. मग ही प्रॅक्टिस करताना किती काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्याला कोणाला सांगायचं सुद्धा नाही आहे. आणि आपल्यामध्ये एक चेंज पण समोरच्याला दिसून येतो जेव्हा तुम्ही ही प्रॅक्टिस सुरू करता, कोणालाही न सांगता. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कोणालाही न सांगता ही प्रॅक्टिस करताय, पण ती प्रॅक्टिस एवढी ट्रान्सपरन्सी स्वतःमध्ये ठेवून करा की तुम्ही जे करताय ना तो खरोखरचा बदल तुमच्यात घडतच चालला आहे. ओके, आता ही प्रॅक्टिस करताना तुम्ही सकाळी प्रॅक्टिस करताय आणि दिवसभर वाईट बोलताय, तर तिथे पण लक्ष द्या की तुमच्याकडे जे आहे ते वाढणार आहे आणि तुमच्याकडे जे कमी आहे ते तुमच्याकडनं काढून घेतलं जाणार आहे. मग तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा तुमच्यात ग्रॅटिट्यूड भरेल खूप मोठ्या प्रमाणात, हा ना, लव एनर्जी भरेल, अबंडन्स भरेल, तेव्हा तुमच्या इथून राग, चिडचिडेपणा, निगेटिव्हिटी सगळी काढून घेतली जाणार आहे युनिवर्सकडे. तर एक तर पहिली गोष्ट आपल्याला करायची, चेहऱ्यावर अजून जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा चेहऱ्यावर स्माईल ठेवायची. आणि दुसरी गोष्ट, मनातून प्रत्येक गोष्टीला पॉसिबल असेल तर तोंडावरती बोलवा, पण शक्यता, आणि असं नाही आहे की प्रत्येक व्यक्तीला जाऊन तुम्हाला बोलायचं आहे, तर प्रत्येक गोष्टीला ग्रॅटिट्यूड द्यायला सुरुवात करा. ही फक्त आणि फक्त ही जी प्रॅक्टिस आपण आता पुढे बघणार आहोत त्याच्याबद्दल, आणि ही एवढ्या प्रॅक्टिसने सुद्धा आपल्या लाईफमध्ये खूप खूप आणि खूप जास्त प्रमाणात बदल झालेले मी स्वतः बघितलेत माझ्या लाईफमध्ये. आणि माझी स्पिरिच्युअल जर्नी ह्याच्यामुळे खूप ग्रोथ होत गेली. मेडिटेशनमध्ये जो फोकस असतो तो खूप स्ट्रॉंग होत गेला, खूप छान पद्धतीने मी ग्रो होते. मी प्रॅक्टिसच करते आहे अजून पण जी आपली जर्नी असते ती पुढे जाण्यासाठी ह्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसची खूप आपल्याला हेल्प मिळते. खूप जास्त प्रमाणात आपण जेव्हा ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो ना, बघा, जेव्हा आपण खूप खुश असतो तेव्हा कोणी काय बोलतं किंवा काय करतं तर आपल्याला तेवढा असर त्याचा पडत नाही किंवा पडतो. पण आपण जेव्हा आपण प्रॅक्टिसमध्ये असू ना तेव्हा तुम्ही बघा की तो जो काळ असेल की आपल्याला राग आला, हे आला आहे, तर आपण त्याला बाजूला करून पुढे जातो. आपण पहिले काय करायचो, एखाद्या गोष्टीचा आपल्याला जर राग येतो तर ती घेऊन आपण पुढे जातो.
आता इथून काय करतो आहे आपण, आपल्याला कळलं आहे की आपल्यामध्ये जी आहे ते आपल्याला अजून दिलं जाईल. मग आपल्याला जर राग, सतत राग, एका गोष्टीचा राग 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 हवा आहे, मग तो अजून दिला जाणार. मग तो आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर राग आहे, उद्या अशा परिस्थिती तुमच्या समोर येणार आहेत की त्या रागाने भरलेल्या असतील. तर आपल्याला काय हवं आहे ह्याच्यावर आपण फोकस करायला लागतो आणि तशा गोष्टी अट्रॅक्ट करायला लागतो. ओके, तर आपण उद्यापासून ही मॅजिक बुकची प्रॅक्टिस सुरू करणार आहोत. पण बघा, लक्षात घ्या, हा जो प्रॅक्टिसच्या आधीचा भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण की जेव्हा आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे ना, तर ती आपण का करतो आहे हे कळणं खूप गरजेचं आहे. तर थँक्यू. उद्या भेटूया आपण डे 1 मॅजिक बुकमध्ये. थँक्यू.